आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर आज आपण येणाऱ्या ADMLT एक्झाम त्याचबरोबर ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी या सब्जेक्टमधील मोस्ट इम्पॉर्टंट PYQ आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, द सेल विथ द कॅपॅसिटी ऑफ एक्सायटेशन आर डॅश डॅश आर कॉल्ड ॲज डॅश डॅश. उत्तेजना निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पेशींना काय म्हणतात? ऑप्शन ए प्लाझ्मा सेल्स, ऑप्शन बी ओस्टिओसाइट्स, ऑप्शन सी न्यूरॉन्स, ऑप्शन डी कॉन्ड्रोसाइट्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी न्यूरॉन्स. म्हणजेच उत्तेजना निर्माण तसेच संदेश वहन करणाऱ्या पेशींनाच न्यूरॉन्स असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. वेन द बॉडी इज लायसिंग फेस डाऊन द पोझिशन इज टर्म ॲज. म्हणजेच शरीर पोटाकडे खाली करून झोपल्यास त्या स्थितीला काय म्हणतात? ऑप्शन ए सुपाईन पोझिशन, ऑप्शन बी फॉलर पोझिशन, ऑप्शन सी प्रोन पोझिशन, ऑप्शन डी लिथोटॉमी पोझिशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रोन पोझिशन. चेहरा खाली करून झोपल्यास या स्थितीलाच प्रोन पोझिशन असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. When the body is divided into two equal rights and left halves are called as dash dash plane. म्हणजेच शरीराचे उजवे व डावे समान भाग करणाऱ्या पातळीलाच डॅश डॅश प्लेन म्हणतात. ऑप्शन ए कोरोनल प्लेन म्हणतात, ऑप्शन बी ट्रान्सवर्स प्लेन म्हणतात, ऑप्शन सी ऑब्लिक्विट प्लेन म्हणतात, ऑप्शन डी मिड्स ॲजिटल प्लेन म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मिड्स ॲजिटल्स प्लेन असे म्हणतात. म्हणजे शरीराचे समान उजवे व डावे भाग करणाऱ्या पातळीलाच मिड्स ॲजिटल प्लेन असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. व्हेन ॲन ऑर्गन इज पोझिशन्ड बिहाइंड अनदर ऑर्गन इज डॅश डॅश इज कॉल्ड डॅश डॅश. एखादा अवयव दुसऱ्या अवयवाच्या मागे असल्यास त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए सुपेरियर, ऑप्शन बी पोस्टेरियर, ऑप्शन सी डिस्टल, ऑप्शन डी प्रॉक्झिमल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पोस्टेरियल. म्हणजेच दुसऱ्या अवयवाच्या मागे असलेल्या रचनेलाच पोस्टेरियल असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ ॲक्झियल स्केलेटल. म्हणजे खालीलपैकी कोणता ॲक्झियल स्केलेटलचा पार्ट नाही? ऑप्शन ए स्टेरेनम, ऑप्शन बी रिब्स, ऑप्शन सी वर्टेब्रा, ऑप्शन डी स्कॅल्प्युला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्कॅल्प्युला. कारण स्कॅल्प्युला हा अपेंडिक्युलर स्केलेटलचा भाग आहे, ना की ॲक्झिलर स्केलेटलचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. हायपरटेन्शन इज कन्सिडर्ड इफ ब्लड प्रेशर इज अबव डॅश डॅश. म्हणजे हायपरटेन्शनची कंडिशन ब्लड प्रेशर किती असल्यास असू शकते? ऑप्शन ए 120/80 mmHg, नेक्स्ट आहे 100/60 mmHg, ऑप्शन थर्ड आहे 140/ml per 90 mmHg, ऑप्शन डी 130/70 mmHg. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 140/90 mmHg. म्हणजेच 140/90 mmHg पेक्षा जास्त रक्तदाब असल्यास या कंडिशनलाच उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असे बोलले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. द ब्लड वेसल्स विच कंटेन्स वॉल्स आर डॅश डॅश. म्हणजेच वॉल्स असलेल्या रक्तवाहिन्यांना काय डॅश डॅश आहेत? आर्टेरियर आहेत, ऑप्शन बी व्हेन्स आहेत, ऑप्शन सी कॅपिलरीज आहेत, ऑप्शन डी आर्टेरियल्स आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्हेन्स आहेत. रक्त उलट दिशेने जाऊ नये म्हणून व्हेन्समध्ये वॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर लंग्स कॅपॅसिटी इज कॉल्ड ॲज. म्हणजेच फुफ्फुसाची क्षमता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? थर्मोमीटर, ऑप्शन बी बॅरोमीटर, ऑप्शन सी पायरोमीटर, ऑप्शन डी सेटोस्कोप. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्पायरोमीटर. म्हणजेच फुफ्फुसाची क्षमता मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं याला स्पायरोमीटर असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9.
The anterior cavity just inside the nostrils are called as. नाकपुड्याच्या आत असलेल्या पुढील पोकळीलाच काय म्हणतात? ऑप्शन ए नॅझोफॅरेन्क्स, ऑप्शन बी सिनस, ऑप्शन बी सिनस, ऑप्शन सी नेझल सेप्टम, ऑप्शन डी नेसल वेस्टिबोल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नेसल सेप्टम. म्हणजेच नाकपुड्यांच्या आत असलेल्या सुरुवातीच्या भागालाच नेसल वेस्टिबल्स असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. द प्रोटेक्टिव्ह फ्लुइड प्रेझेंट ऑन द सरफेस अल्व्हेलर मेम्ब्रेन्स इज डॅश डॅश. म्हणजे अल्व्हेलर मेम्ब्रेनच्या पृष्ठभागावर असणारा संरक्षक द्रव कोणता आहे? ऑप्शन ए प्लाझ्मा, ऑप्शन बी प्लुरल फ्लुइड, ऑप्शन सी सर्फिकंट, ऑप्शन डी लिम्फ. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सर्फेक्टंट. म्हणजे सर्फेक्टंट अल्व्हेओली कोलॅप्स होण्यापासून संरक्षण करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. रेस्पिरेटरी सेंटर आर लोकेटेड इन द ब्रेन ॲट. म्हणजे श्वसन नियंत्रण केंद्र मेंदूमध्ये कोठे असते? ऑप्शन ए सेरेबिलम, ऑप्शन बी सेरेब्रम, ऑप्शन सी थॅलॅमस, ऑप्शन डी मोड्युला ऑब्लिंगेटा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मोड्युला ऑब्लिंगेटा. म्हणजेच श्वसन नियंत्रणाचे मुख्य केंद्र हे मोड्युला ऑब्लिंगेटामध्येच असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. अ रेस्पिरेटरी ट्रॅक इज एंटायर लाईन विथ. म्हणजेच रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये संपूर्णपणे काय आस्तरलेले असते? ऑप्शन ए ब्लड, ऑप्शन बी कार्टिलेज, ऑप्शन सी मसल्स, ऑप्शन डी म्युकस मेम्ब्रेन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्युकस मेम्ब्रेन. म्हणजेच रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये म्युकस मेम्ब्रेन असते जे की संरक्षणाचे म्हणजे प्रोटेक्शनचं काम करत असते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे रेस्पिरेटरी ट्रॅक एंटायर लाईन विथ द म्युकस मेम्ब्रेन, जे की संरक्षणाचं कार्य करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. सलायव्हरी अमायलेज हेल्प इन डायजेशन ऑफ. म्हणजेच सलायव्हरी अमायलेज डॅश डॅशच्या पचनास मदत करत असते. सलायव्हरी ग्लँड कशाच्या पचनासाठी मदत करत असते? प्रोटीनसाठी, ऑप्शन बी विटॅमिनसाठी, ऑप्शन सी कार्बोहायड्रेटसाठी, ऑप्शन डी फॅटसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कार्बोहायड्रेटसाठी. म्हणजेच सलायव्हरी अमायलेज हे कार्बोहायड्रेटचे पचन करत असते. म्हणून सलायव्हरी अमायलेज हेल्प टू डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 14. द हेवीएस्ट ग्लँड असोसिएट विथ द डायजेस्टिव्ह ट्रॅक इज डॅश डॅश. म्हणजेच पचन संस्थेशी संबंधित सर्वात जड ग्रंथी कोणती आहे? ऑप्शन ए पॅनक्रियाज, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी थायरॉइड, ऑप्शन डी स्प्लीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लिव्हर. म्हणजे लिव्हर ही शरीरातील सर्वात मोठा व जड ग्रंथी अवयव आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 15. द स्मॉल पॉच लाईक ऑर्गन अटॅच टू द लिव्हर इज कॉल्ड. ऑप्शन ए म्हणजे यकृताला जोडलेला छोट्या पिशवीसारखी रचना असते त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए अपेंडिक्स, ऑप्शन बी पॅनक्रियाज, ऑप्शन सी स्प्लीन, ऑप्शन डी गॅल ब्लॅडर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी गॅल ब्लॅडर. म्हणजेच गॅल ब्लॅडर मध्येच सर्व बाईल साठवली जाते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी गॅल ब्लॅडर. म्हणजे स्मॉल पॉच लाईक ऑर्गन अटॅच टू द लिव्हर इज कॉल्ड ॲज अ गॅल ब्लॅडर. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 16. द गॅस्ट्रिक सेल्स सिक्रेटिंग पेप्सिनोजेन अँड लायपेज आर. म्हणजे जठरातील पेप्सिनोजेन आणि लायपेज स्रवणारी पेशी कोणती आहे? ऑप्शन ए पेरेंटल सेल्स, ऑप्शन बी ग्लोबेट सेल्स, ऑप्शन सी चिप सेल्स, ऑप्शन डी ऑक्झोटॉनिक सेल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चिप सेल्स. म्हणजे चिप सेल्स हे जठरातील पेशी पेप्सिनोजेन आणि गॅस्ट्रिक लायपेज तयार करत असतात व पेप्सिनोजेन हे प्रथिन पचनासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पचनासाठी याची आवश्यकता असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. द अपर मोस्ट ओपनिंग ऑफ स्टमक इज गार्डेड बाय द मस्क्युलर वॉल्व आर. म्हणजेच पोटाच्या वरच्या
पोटाच्या वरच्या उघडण्याचं संरक्षण करणाऱ्या स्नायूमय झडपेलाच काय म्हणतात? ऑप्शन ए पायरोलिक स्पिंक्चर, ऑप्शन बी लिओसेल वॉल्स, ऑप्शन डी इसोफेगल स्पिंक्चर, ऑप्शन डी ट्रायक्युस्पिड वॉल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इसोफेगल स्पिंक्चर. म्हणजेच इसोफेगल स्पिंक्चर अन्ननलिका त्याचबरोबर जठर यांच्या दरम्यान असते व हे अन्न परत वर येऊ देत नाही, म्हणून याच्यासाठीच आयसोफेगल स्पिंक्चर हे कार्य करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. द नॉर्मल डेली ॲव्हरेज आउटपुट ऑफ युरिन बाय ॲन ॲडल्ट ह्युमन इज. म्हणजेच प्रौढ व्यक्तीमध्ये दररोज सरासरी मूत्राचे प्रमाण किती असते? ऑप्शन ए 500 ml, ऑप्शन बी 1500 ml, ऑप्शन सी 3000 ml, ऑप्शन डी 5000 ml. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1500 ml. म्हणजेच सामान्यतः प्रौढ व्यक्तीत दिवसाला साधारणतः 1.5 लिटर मूत्र बाहेर पडत असते किंवा मूत्र तयार होत असते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 19. द प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन इन्क्लूड. म्हणजेच मूत्र निर्मिती प्रक्रियेत कोणते टप्पे असतात? ऑप्शन ए डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन, ऑप्शन बी अल्ट्रा फिल्ट्रेशन, त्याचबरोबर रिॲब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन, ऑप्शन सी रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन, ऑप्शन डी फिल्ट्रेशन ओनली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. यामध्येच युरिन फॉर्मेशनमध्ये कोणकोणते टप्पे असतात किंवा तर यामध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशन त्याचबरोबर रिॲब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन या सर्व कंडिशन युरिन फॉर्मेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मूत्रामध्ये 3 प्रमुख प्रक्रिया असतात: अल्ट्रा फिल्ट्रेशन, रिॲब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20. द सेल्स इन द स्किन रिस्पॉन्सिबल फॉर कॉम्प्लेक्शन आर कॉल्ड. म्हणजेच त्वचेच्या रंगासाठी जबाबदार असणाऱ्या पेशींना काय म्हणतात? ऑप्शन ए ऑस्टिओसाइट, ऑप्शन बी न्यूरॉन्स, ऑप्शन सी मेलॅनोसाइट्स, ऑप्शन डी ल्युकोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मेलॅनोसाइट्स. म्हणजेच मेलॅनोसाइट या पेशी मेलेनिन रंगद्रव्य तयार करतात, त्यामुळेच त्वचेचा रंग ठरवला जातो. म्हणून द सेल्स द स्किन रिस्पॉन्सिबल कॉम्प्लेक्शन आर कॉल्ड ॲज मेलॅनोसाइट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. द थिक वॉल नॅरो ट्यूब एक्सटेंडिंग फ्रॉम किडनी टू युरिनरी ब्लॅडर आर. म्हणजेच मूत्रपिंडापासून मूत्राशयापर्यंत जाणाऱ्या नळ्यांनाच काय म्हटलं जातं? ऑप्शन ए युरेथ्रा, ऑप्शन बी युरेटस, ऑप्शन सी ब्रॉन्ची, ऑप्शन डी वेन. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी युरेटस. युरेटस या 2 नळ्या मूत्रपिंडातून मूत्राशयात आणत असतात. म्हणून द थिक वॉल ऑफ नॅरो ट्यूब अटेंडस द किडनी युरिनरी ब्लॅडर आर ureters. Next question is question number 22. One of the following is a not function of skin. म्हणजेच खालीलपैकी त्वचेचे कार्य नाही ते कोणते? ऑप्शन ए प्रोटेक्शन, ऑप्शन बी टेम्परेचर रेग्युलेशन, ऑप्शन सी सेन्सेशन, ऑप्शन डी रेस्पायरेशन. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर डी रेस्पायरेशन. म्हणजेच त्वचेचे मुख्य कार्य कोणती असतात? तर संरक्षण करणे म्हणजेच प्रोटेक्शनचं काम करणं, त्यानंतर टेम्परेचर ऑफ रेग्युलेशन म्हणजेच तापमान नियंत्रण करणे, त्याचबरोबर सेन्सेशन म्हणजे संवेदना जाणवणे. या सर्व कंडिशन म्हणजे ही सर्व कार्य त्वचेचे असते. त्याचबरोबर शोषण ही क्रिया त्वचेचे हे मुख्य कार्य नसते. शोषण ही क्रिया रेस्पायरेटरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, रेस्पायरेटरी सिस्टममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. द हार्मोन्स इन्क्लुडिंग प्रेग्नन्सी इन फिमेलीज. म्हणजेच स्त्रियांमध्ये गर्भधारणा दर्शवणारा हार्मोन कोणता आहे? ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी थायरॉक्सिन, ऑप्शन सी बीटा HCG, ऑप्शन डी एस्ट्रोजन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बीटा HCG. म्हणजेच बीटा HCG हार्मोन हा गर्भधारणेदरम्यान वाढत असतो आणि प्रेग्नन्सी टेस्टमध्ये तपासला जात असतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बीटा HCG. हार्मोन इंडिकेशन प्रेग्नन्सी इन फिमेल इज बीटा HCG. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 24.
द अपरमोस्ट स्टाल्क लाईक पार्ट असोशिएट विथ द पिट्युटरी ग्लँड इज, म्हणजेच पिट्युटरी ग्रंथीशी जोडलेल्या वरच्या देठासारख्या भागाला काय म्हणतात? ऑप्शन ए सेरिब्रम, ऑप्शन बी हायपोथॅलॅमस, ऑप्शन बी मॉड्युला, ऑप्शन डी पोन्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हायपोथॅलॅमस. म्हणजेच हायपोथॅलॅमस हा पिट्युटरी ग्लँडला नियंत्रित करत असतो, म्हणून द अपरमोस्ट स्टाल्क लाईक पार्ट असोशिएट विथ द पिट्युटरी ग्लँड इज हायपोथॅलॅमस. Next question is question number 25. The function of balancing the body is associated with the which part of brain, म्हणजेच शरीराचा समतोल राखण्याचे कार्य मेंदूच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? ऑप्शन ए सेरिब्रम, ऑप्शन बी मॉड्युला, ऑप्शन सी सेरेबिलम, ऑप्शन डी थॅलॅमस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सेरिबिलम. म्हणजे सेरिबिलम हा शरीराचा समतोल, हालचाली आणि समन्वय नियंत्रण करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26. द थिन मेम्ब्रेन क्लोजली कव्हरिंग द ब्रेन इज, म्हणजेच मेंदूला जवळून वेढणाऱ्या पातळ आवरणाला काय म्हणतात? ऑप्शन ए ड्युरामॅटर, ऑप्शन बी ॲरॅक्नॉइड, ऑप्शन सी पियामेटर, ऑप्शन डी पेरिकार्डियम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पियामेटर हे मेंदूला चिकटून असलेले अतिशय पातळ आवरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 27. ब्रेन इज अ बॅथेड इन द फ्लुइड अराउंड द विच इज कॉल्ड, म्हणजे मेंदूभोवती असलेल्या द्रव्यालाच काय म्हणतात? ऑप्शन ए प्लाझ्मा, ऑप्शन बी लिम्फ, ऑप्शन सी CSF, ऑप्शन डी सीरम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी CSF मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, जे की मेंदू व मज्जारज्जूचे संरक्षण करत असते, त्याचबरोबर अनवॉन्टेड सबस्टन्स बाहेर टाकण्याचं काम करत असते, म्हणजेच मेंदूला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28. विच हार्मोन कॉज इनक्रीज द बेसल मेटाबॉलिक रेट, म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट वाढवणारा हार्मोन्स कोणता आहे? ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी थायरॉइड हार्मोन, ऑप्शन सी प्रोजेस्टेरॉन, ऑप्शन बी टेस्टोस्टेरॉन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थायरॉइड हार्मोन आर कॉज टू इनक्रीज द बेसल मेटाबॉलिक रेट, म्हणजेच थायरॉइड हार्मोन हा शरीरातील चयापचनाचा वेग वाढवत असतो. क्वेश्चन नंबर 29. द ब्लड व्हेसल्स इमर्जिंग फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल्स ऑफ हार्ट इज, ऑप्शन म्हणजे हृदयाच्या उजव्या नेलयातून बाहेर पडणारी रक्तवाहिनी कोणती आहे? ऑप्शन ए एओर्टा, ऑप्शन बी पल्मोनरी आर्टरी, ऑप्शन सी पल्मोनरी व्हेन्स, ऑप्शन डी कोरोनरी आर्टरी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पल्मोनरी आर्टरी. म्हणजेच पल्मोनरी आर्टरी ह्या उजव्या नेलयातून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे घेऊन जात असते, म्हणून द ब्लड व्हेसल इमर्जिंग फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल्स ऑफ हार्ट इज पल्मोनरी आर्टरी. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. येणाऱ्या ॲडव्हान्स टेक्निक अँड फ्युचर ट्रेंड्स, त्याचबरोबर मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये आपण पाहू शकता. येणाऱ्या DMLT एक्झाममध्ये सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.